माझा वैर माझ्या नेत्याचा बळाच आहे त्याचा शेवट माझ्या यांचा रक्षणासाठी आलाय परत जा म्हणतोय ए राजा भद्राचल माझा शिष्य आहे तो माझा वैरी आहे तो शिष्याचं रक्षण करणं गुरुचं कर्तव्य आहे आणि वैराचा शेवट करणं माझं कर्तव्य आहे वैराचा शेवट जरूर करावं पण काय रे भद्राचल तू एक राजकर्ता रे जातीवंत क्षत्रिय हो सांगू नकोस कुणाला का म्हणून क्षत्रिय म्हणून का म्हणून ऐकूया जातीवंत क्षत्रिय निशस्त्र वीरावर मार करतो की काय याचा मुळाशी कारण त्याने ते कृत्य केलं त्याचं शासन त्याला देतोय एका बापासमोर त्याला आव्हान देऊन त्याच्या कन्याला घेऊन गेला तुझ्या कन्याला घेऊन गेला तुझ्या कन्याची संमती असल्याशिवाय घेऊन गेला पहिल्या बापाची संमती नव्हती आणि म्हणून त्याचा शेवट मी करतोय करायचा याला होता तुझ्या कन्याला होता पण हे मला मान्य नाही तिला संसार करायचाय तिला आपल्या जीवनाचा साथीदार मान्य होता म्हणजे बापाला का म्हणून नकार द्यावा ज्या कन्याला मी जन्माला घातलाय त्या कन्याच्या भविष्य घडवणं एका बापाचं कर्तव्य प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वतंत्र आहे आपलं जीवन कुणाबरोबर सुखामय होणं याचा निर्णय हर्षाने घेतला त्याचं काय वाईट केलं पण तो निर्णय या बापाला चुकीचा वाटला कारण माझं वैरत्व या विश्वाच्या ठिकाणी मला संपवायचं आहे ज्यावेळी माझा प्रतिशोध घेईल त्याच वेळी तो प्रतिशोध शांत होईल तुझं वैरत्व आहे ते अयोध्याचे आहे मग मला सांग अयोध्याचा राज करता राजा प्रभू रामचंद्र हा सर्वभौम सत्ताधीश आहे मग हे जर का वैरत्व संपवायचं असेल तर एका भविष्याला मारून संपणार की अयोध्येवर विजय संपादन अरे त्यांच्यातीलच हा कोण दीपक अरे सुरुवात याच्यापासून राजकर्ता असून कपड्यांचं आचरण जर का तू करत असेल न्याय नीती आणि धर्म पायदळी तुडत असेल तर तुझ्या विरोधात याचं रक्षण करण्यासाठी याचं रक्षण करण्यासाठी आलाय आतापर्यंत देवतत्व म्हणून मान सन्मान दिलाय पण याचा पुढे स्वतःचा अपमान करून घेशील काय स्वतःच्या शिक्षाचं रक्षण करायचं मग अपमानाची पर्वा करणारा फक्त सकाळ म्हणता तुला आव्हान पक्षी प्रभाती पक्षी प्रभाती
अरे तुमचं भांडण माझं कांडण हे चिन घडलं की नामा निराळी ही जबाबदारी शेवट करतो पण हे करण्याची गरजच पडणार नाही ते काही आहे आई सांग सांग त्याला काय ते भक्ताची पत्नी मिळायलाच मिळणारच. आई माझा शब्द सत्य व्हायला हवाय. राजन, होईल होईल बोला. अरे पण तेही होणार ते चालविलाच अरे पण हा पूर्वस्थितीवर यायला नको. काही कळेना काही सुचेना आई हे हनुमंता आई हा. बायकोच्या विरानं चांगल्या पुरुषांची अशी अवस्था होते होय 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 आहे तसे बरेच वेळा पिसा